विठ्ठल जय हरी विठ्ठल देवाच्या दारी कुणाना बंदी विठ्ठल विठ्ठल सुखी पीडित होती आनंदी विठ्ठल विठ्ठल दुर्जन होती भक्तीचे छंदी विठ्ठल विठ्ठल आली चालून छान ही संधी विठ्ठल विठ्ठल तू दे हातात हात तू दे हातात हात उद्या चलग धरू वाट पाहू डोळे भरून जग जेठीला चलग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चलग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल या ठिकाणी गुरुवर्य महाराजांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे। महाराजांच्या सुमधुर वाणीतून या ठिकाणी भगवंताचे 1000 नाव आहेत। त्या 1000 नावांचं या ठिकाणी बरोबर आहे। महिला मंडळ उजव्या हाताला महिला मंडळ उजव्या हॅलो 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 बरोबर त्यांना इकडे बस ते शिंगल आहे ना पण हॅलो माऊली पुढे सरा सुनील महाराज ही रांग पुढे घ्या। जागा कमी आहे पुढे घ्या एकदम पुढे घ्या फक्त मध्ये दोघाला जाणार तर बघ सावकाश घ्या पुढे सरा एक हरिपाडा ना कुठला पण एक हरिपाडा ना एक हरिपाडा आपला होता ना संस्थांचा चला सर्वाला विनंती आहे आवाज वर स्थानापन्न व्हायचं आहे। हा सोहळा अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला संपन्न करायचा आहे। जागेवर तुम्हाला तुळशी अर्पण होतील। फक्त जागेवर पूजेचं साहित्य बसा सर्वांनी बसा। सर्वाला पण बसता येते पुरुष मंडळी सर्वांनी पाठावर ताट ठेवायचं नसेल तर ताटामध्ये मूर्ती ठेवायची आहे। हरिपाठ सांगितलं हरिपाठ तोपर्यंत एक हरिभक्तपरायण विलास महाराज सद्गीर गायनाच्या रीतीने विनंती करतो एक अभंग म्हणायचा आहे। तोपर्यंत म्हणा एक अभंग म्हणा अभंग ना वरत काका वरती एक जण या जोडी सरपंच तू मागे सरा ही मागे सरा ती कणिक मागे सरा ही माईक काढा माऊली माईक काढा ही जरा माश्या घोंगतायत कणिकमुळं मागे काढा। एक जण कार्यकर्ते वरती या हॅलो या डाव्या साईडला बसा दोघं। ही पकवास माझे बाजूला सरा म्हणजे मला पूजेचं साहित्य मला पण मिळेल जवळ बसल्यानंतर। या मॅडम वरती या सर्वर या ते पकवास थोडे मागे सरा
हे मागे सरा. या ठिकाणी एक अभंग होतोय. महाराजाला विनंती आहे लवकर अभंग म्हणायचा आहे. सरपंच तुम्ही उभा राहा. ही पकवात बाजूला सारा, इथे जागा करा. दोघांच्या हस्ते इथे प्रतिमेचं पूजन करा. वर्तक मॅडम सरांना विनंती आहे वरती तुकोबाराय माऊलींच्या आपल्या संस्थांचा हरिपाठ आणा. संस्थांचा हा नको आहे. ओके हे पकवाच बाजूला सरा, इथे थोडं स्वच्छ करा. तोपर्यंत माईक करा सर. माईक जोडली का तुम्ही बसवा. हा माझ्याकडं ते राहू द्या, तसंच राहू द्या, ते राहू द्या. तुम्ही इकडे आहे. तुमचं ताट कुठं आहे? इथे बसा. इकडे तोडू बोला. एक बेटा बाजी एक बेटा बाजी माझे पंढरीचे आजी माझे रेचे आई भीमाने चंद्रभागा भीमाने चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा तुझ्या चरणीची गंगा भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा इतो क्या सहित त्वाभायावे माझे रंगनी नाचावे माझे रंगनी नाचावे भीमाने चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा तुझ्या नीचे गंगा भीमाने चंद्रभागा भीमाने चंद्रभागा माझा रंग तुझे माझा रंग तुझे गुणे मने नाम याचे जने मने नाम याचे जने भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा तुझ्या चरणीची गंगा भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा सर्वांनी जोरात टाळी वाजवा. धन्यवाद. सर्वाला इथे बसता येतं. शिंगल असेल तर शिंगल बसता येत्या. या ठिकाणी सकाळशी येते आहे अधिका थोडंसं पुढे सरा.
मी मागे थोडंसं आपल्याला थोडं जागेवर फक्त अर्धा फूट 1 फूट पुढे सरा, म्हणजे रांगेत पूर्ण शूटिंगला पण दिसेल. बस चला वैभवजी महाराज. या ठिकाणी वैभवजी महाराज पोखरकर. ऐका, सर्वाला सूचना अशी असेल, कार्यकर्ते मंडळी 2-3 कार्यकर्ते पोरं पाठवा. 3 पोरं बोलवा. राकेश भाऊ, किरण भाऊ, दोघं तिघे इथे या. सर्वाला जागेवर. सुनील महाराज उठा, तुळशी अर्पण करा जागेवरती. तोपर्यंत मी एक पुढे भजन म्हणतो, पाठीमागे सर्वांनी भजन म्हणायचं. जागेवर सर्वाला तुळशी अर्पण येणार आहेत. फक्त खाली सांडू नका. घ्या हातात पात्र घ्या, किंवा असं ना पोतं वाढव ना. डबर करा ना सुनील माझा, वेळ जाईल. इथं वरती इकडे घ्या, इथे ठेवा. आम्हाला द्या सुरुवात थोडीशी. यांना दे. सर्वांनी पाठीमागे एक भजन म्हणायचं आहे. म्हणा श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी. हरी ते खरकट आहे नको पात. हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा. बोला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा. बोला बोला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा. वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. खुर्च्या इकडे करा, मागे सर, मागे सरा. तुम्ही हा प्लस मध्ये बसा. मग इकडे तो बसा, खाली बसा. या ठिकाणी स्वाहा करायचं. एक माईक तुमच्याकडे होते. ऐका, सर्वाला सूचना अशी असेल, एकदा सर्वांनी मोठ्याने देवाच्या नावाचा जयघोष करायचा आहे. ज्या भाविकांना विनंती, जागा शिल्लक आहे, इथे सिंगलही या ठिकाणी पूजा करता बसता येतं. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की आशापुरी माऊली की जय. प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हर 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 महादेव.
समचरण सरोजम सांद्रनी लाभुदाभम कमी करा कमी. जगनीत पाणी मंडन मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदै धवल हसलम विठ्ठलम चिंतयामी. अखिल कोट ब्रह्मांड चाल भगवान पंढरीश परमात्माच्या कृपेने, ज्ञानोबराय तुकोबराय आदी करू सर्व संत महात्म्याच्या कृपेने, गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या आशीर्वादाने आणि आशापुरी माऊलीच्या कृपेने, समस्त ग्रामस्थ मंडळ येडवणकरांच्या सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आपण सप्ताहामधील तुळशी अर्पण सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत. आपल्या सप्ताहातील अगदी थोडं पुण्य आपलं बाकी आहे. तुळशी अर्पण सोहळा का करायचा, कशाकरता करायचा याचा पहिला महिमा अगदी थोडक्यामध्ये ऐकून घ्या. तदनंतर या ठिकाणी आपण देवाचे 1000 नावं आहेत, तेवढे आपल्या नावं माहिती नाहीत, पण अनेक नावाचा जयघोष आपण अगदी 10 मिनिटामध्ये उच्चार करणार आहोत. शास्त्र सांगतंय तुळशी अर्पण सोहळा याचं आपण बघितलं असेल, पाहिलं असेल किंवा आपल्या गावात मला वाटतं प्रथम होत असेल. तुळशी अर्पण सोहळा का करायचा, तर देवाने सृष्टी निर्माण केली, सृष्टी निर्माण करून सर्वाचा त्याग केला, फक्त एकाचा स्वीकार केला, त्या वनस्पतीचा म्हणजे तुळशीचा. महाराज सांगतात देवाच्या बघा अंगावर जर पांडुरंगाचे आपण गेलात बघितलं, पांडुरंगाच्या गळ्यावर या ठिकाणी सोन्याचे अलंकार नंतर घातले जातात. पहिलं देवाला आवडणारं काय आहे, तर महाराज सांगतात तुळशी हार गळा गोपीचंद टिळा अतिप्रिय आवडी तुळशी बुका. तुळशी आवडते. तुळशीचे 2 प्रकारे उपयोग आहेत, एक लौकिक उपयोग आणि एक आध्यात्मिक उपयोग या ठिकाणी सांगितला जातो. माणसं या ठिकाणी महाराज सांगत होते आम्हाला की तुळशीचा महिमा आगाध आहे, तुळशीचा महिमा या ठिकाणी आगाध आहे. तुळशीचा महिमा या ठिकाणी सांगत असताना देवाला आळवण्याचं साधन तुळशी आहे. एक मला सांगत असताना सांगायचं आहे की तुळशीचा या ठिकाणी अनेक प्रकारे या ठिकाणी जयाचे द्वारे तुळशी वृंदावन, आपल्या हिंदू आहोत आपण, सर्वांच्या दारात तुळशी वृंदावन असणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुळशी अर्पण सोहळा का करायचा, तर देवाला सर्वात जास्त आवडणारा प्रकार म्हणजे तुळशी आहे. देवाला लक्षात ठेव, महाराज सांगतात देवाकडे जाताना पत्रम पुष्पम फलम तोयम यौम्या भक्त्या प्रयेचिती तदहम भक्ते परोत मश्नमी परेतात मनहा. देवाकडे जात असताना मोकळ्या हातानं जायचं नाही, काही घेऊन जायचं. काय घेऊन जायचं, तर शास्त्र सांगतंय आपण देवाकडे गेलात, मंदिराकडे गेलात तर आपल्याकडं आर्थिक काही नसेल तर या ठिकाणी कमीत कमी तुळशीचं पान घेऊन जा. पत्रम पुष्पम, एका तुळशीच्या पानाने लक्षात ठेवा या अनेक भक्तांचा या ठिकाणी संहार या ठिकाणी देवाने केला. प्रसंग असा आहे, ज्यावेळी द्रौपदीला संकट पडलं तुम्हाला माहिती असेल, वनवासामध्ये असताना या ठिकाणी ज्यावेळेस त्या दुर्वास ऋषी भोजन करायला मागाय आले, मला भोजन पाहिजे, इच्छा भोजन पाहिजे. आणि इच्छा भोजन मागत असताना पांडव असता वनवासी, वनवासात पांडव आहेत, रात्रीची वेळ आहे आणि रात्रीची वेळ सूर्य मावळला आणि सूर्य मावळल्यानंतर दुर्वास ऋषी जातात आणि या ठिकाणी भोजन मागत असताना द्रौपदीला म्हणतात की मला भोजन करायचं आहे आणि ते इच्छा भोजन पाहिजे. द्रौपदीला प्रश्न पडला, वनवासात आहात, पर्ण कुठे आहे, घरात या ठिकाणी अन्नाचं कण आहे. त्यांचं असं होतं, सूर्याने दिलेली थाळी होती, भगवंतानं त्या ठिकाणी प्रसन्न करून थाळी दिली होती. थाळीचा महिमा असा होता, सूर्य उगवला की या ठिकाणी अन्न सुरू व्हायचं आणि सूर्य मावळला एकदा थाळी धुतली की पुन्हा अन्न शिजत नव्हतं. पण आता किती लोक, लाखो लोक आले तरी अन्न शिजवतं. थाळी धुवून पालती घातली आणि अचानकच या ठिकाणी दुर्वास ऋषी गेले आणि दुर्वास ऋषीने सांगितलं आम्हाला भूक लागली आणि आत्ता या ठिकाणी काहीतरी खायला पाहिजे. साधू आपल्या घरी आले, त्यावेळेस सांगितलं काही करायला मी प्रश्न पडला, पण प्रश्न भक्ताला पडतो, भक्ताला प्रश्न पडल्यानंतर संकटात देव तारत असतो. द्रौपदी मातेने सांगितलं तुम्ही काय करा, गंगेवर स्नानाला जा, आता या ठिकाणी तुम्हाला अनेक कर्म केल्याशिवाय मला भोजन देता येणार नाही. गंगेवर ऋषी स्नानाला गेले आणि स्नानाला आल्यानंतर या दुर्वास ऋषी येतात आणि आल्यानंतर जेवायला वाढलं, किती जरी खाल्लं तरी संपत नाही आहे. का संपत नाही, त्यावेळेस भगवंताचा धावा केला. द्रौपदीने विचार केला तर या संकटात मला कोणी सोडवणार नाही. दुर्वास ऋषी आले आणि जेवण जर नाही मिळालं तर शाप देतील, शाप दिल्यानंतर मला भस्म करून टाकतील. त्याच्यापेक्षा आता मला एकमेव सोडणाऱ्या जगामध्ये ऐका, संकटकाळी फक्त एकच देव आपला सोडतो, आपुली आपण करा सोडवण. महाराज सांगतात आता सोडवायचं संकट पडलेलं आहे, मोठं संकट आहे, काय करावं. धर्मराजाला प्रश्न पडला, पांडवाला प्रश्न पडला, थाळी तर धुवून ठेवलेली आहे. त्यावेळेस द्रौपदीने भगवंताचा धावा केला. धावा कसा केला ऐका, या ठिकाणी धावा करत असताना कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियेला दिनानाथ ब्रीद सांभाळ आपुली, नको केले पाहू पाप पुण्य, असा धावा केला. धावा करत असताना भगवान परमात्मा येतात
आणि आल्यानंतर सांगितलं द्रौपदी कशा करता बोलवलं आहे. त्यावेळी सांगितलं देवा दुर्वास ऋषी येत आहेत, इच्छा भोजन मागितलं आहे. इच्छा भोजन म्हणजे साधून जे मागितलं ते समोरच्याने द्यावं लागतं. इच्छा भोजन द्यायचं आहे. तर भगवान म्हणले मला भूक लागली आहे, तू मला काहीला खायला तरी दे. ऐका, काहीतरी खायला दे. द्रौपदी म्हणते देवा ज्याच्याकरता मी तुला बोलवते तेच तू मागतोय. अरे आता जे थाळी धुतली सूर्याने दिली होती, थाळी धुवून ठेवली देवा, आता एक कण सुद्धा नाही. द्रौपदीला सांगितलं बघ काहीतरी अन्नाचा कण असेल, नसेल तर एखादं पान तरी असेल, मला भूक लागली आहे. त्यावेळी द्रौपदी माता घेतात तर भगवंताने एक तुळशीचं पान निर्माण केलं. ते चिटकलेलं पान होतं. भगवंताला बघितलं, द्रौपदीने बघितलं, नक्कीच एक तुळशीचं पान आहे. देवाच्या हातात दिलं. सांगितलं देवा आता एका तुळशीच्या पानात तुझा कसं काय पोट भरणार. भगवान म्हणले तेवढं तरी दे. आणि तेवढंच पान घेतलं. भगवान तृप्त झाले. मला सांगायचं काय, भगवान परमात्म्याला आधी द्यावं लागतं, भगवान नंतर देतो. तुळशीचं पान देवाला दिलं तर या ठिकाणी ढीकची ढीक अन्न तयार झालं. दुर्वासांचं छळण झालं. हे एक पहिला इतिहास आहे. दुसरा असा आहे, तुळशीचा महिमा कसा सांगितला जातो, कशा करता. ज्यावेळेस सत्यभामाला अहंकार झाला होता. अहंकार प्रत्येकाला असतो. कोणाला सत्तेचा अहंकार असतो, कोणाला सौंदर्याचा अहंकार, कोणाला अनेक प्रकारचा शरीराचा अहंकार असतो. आणि महिलेला थोडासा या ठिकाणी सौंदर्याचा अहंकार असतो. सत्यभामेला अहंकार झाला. आणि अहंकार झाल्यानंतर कसला अहंकार झाला, 16,108 पत्न्यापैकी देव माझंच ऐकतो, मी सांगितलं तसं करतो, मी बोललं तसंच या ठिकाणी भगवान करतो, असा अहंकार झाला. आणि अहंकार झाल्यामुळे नारद महर्षी आले. फिरत 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 या ठिकाणी नारदाला सांगितलं की या ठिकाणी आज मला या ठिकाणी नारदांनी परीक्षा घ्यायची ठरवली भगवंतानं. आणि नारदानं पात्र तयार केलं. आणि पात्र होतं की अहंकार घालवायचा आहे. प्रत्येकाच्या दारात येता येता सर्वाला सांगितलं. आणि सांगितलं सत्यभामेच्या दारात आले आणि सांगितलं देवाला आजार झाला, देव अनेक आजारातून आहे, एक काम करावं लागेल, तुम्हाला दान करावं लागेल. देवाला जर बरं व्हावं असं वाटत असेल तर दान करावं लागेल. मग काय केलं पाहिजे ते नारदा. त्यावेळी सांगितलं संकल्प सोडा आणि या ठिकाणी देवाला दान करा. असा संकल्प सोडून घेतला. आणि संकल्प सोडून घेतल्यानंतर देवाला दान दिलं अशी बातमी कळाली. ऐका, थोडक्यात वेळ आपल्याकडे मर्यादित आहे, भागवतातला प्रसंग आहे. दान दिलं म्हटल्यानंतर भगवंतानं सांगितलं चल देवा आता मी तुला दान दिलं. दान घेतलं. दान घेतल्यानं भगवान पुढे आहेत, आपले नारद महर्षी पुढे, भगवान मागे आहेत. ही गोष्ट अनेक राण्यांना कळाली. आणि राण्यांना कळाल्यानंतर तिने विचार केला याचाच काय हक्क आहे का, जर सवतीला याचाच हक्क आहे का, माझा काही हक्क आहे की नाही, असं कळाल्यानंतर ही गोष्ट या ठिकाणी सर्वाला रुक्मिणीला कळाली. रुक्मिणीला कळाल्यानंतर देवाला दान दिलं. सगळी गोष्ट गोकुळामध्ये तिकडं द्वारकेमध्ये कळाली. देवाला दान दिलं. दान दिलं म्हटल्यानंतर सगळी प्रजा रडायला लागली. सगळे आले आणि तिला या ठिकाणी रुक्मिणी आपल्या सत्यभामेला या ठिकाणी नाव देऊ लागले, शिवाय देऊ लागले, तुझाच एवढा अधिकार आहे का, आता काहीतरी केलं पाहिजे, आपण पर्याय म्हणून देवाला वापस घेतलं पाहिजे. नारदाकडे गेले, क्षमा याचना केली. नारदानं सांगितलं हे बघा आता मी दान घेतलंय, आता मी परत देत नाही, परंतु एक काम करा, देवाला जर तुम्ही आता विकत घेतलंय तर एक काम करा, तुम्ही विकत घेतलंय ना, मग पर्याय शोधा, तुमच्याकडे जे द्रव्य असेल ते द्रव्य द्या, देवाच्या वजना एवढं सोनं द्या, त्यावेळेस मी या ठिकाणी देवाला वापस करतो. लोकाला वाटलं काय सोपं आहे. आणि यावं 16,108 पत्न्यांच्या गळ्यावर किती अलंकार असतील कल्पना करा. देवाच्या वजना एवढं. सत्यभामेला वाटलं किती देवाचं वजन असेल, 100-125 किलो तर आपल्या घरात सोनं पडलेलं आहे. मग या ठिकाणी काय केलं, दरबारामध्ये तराजू आणला. भगवान एका तराजूमध्ये बसवलेले आहेत आणि तराजूमध्ये बसवल्यानंतर देवाने सांगितलं आणा जेवढं काही सोनं आहे द्वारकेमधलं तेवढं सोनं आणा. एका तराजूत एका साईडनं सोनं द्या, एका बाजूला भगवंताला बसवलं. जसं एखादा आपण लहान मुलगा जसं आपण पाळण्यात बसवतो ना, भगवान पाळण्यात बसत आहेत. भगवान कृष्ण परमात्मा ऐका, भगवान लीलाधारी आहेत, पाळण्यात बसले, भगवान बोलत नाहीत या ठिकाणी, कारण अहंकार घालायचा होता देवाला. एका पाळण्यात बसले, हात धरून बसले. बसल्यानंतर सर्व स्त्रियांनी आपले जेवढे काही आपले अलंकार आहेत काढले, गळ्यातले काढले, कपाटातले काढले, गोदरेज कपाटातले काढले, तराजूत टाकायला लागले. 16,108 पत्न्यांचे 16,160 पत्न्यांचा अलंकार संपले तरी तराजू हालत नाही. पुन्हा दौंडी दिली. जेवढे काही गावातील आहेत ज्याच्यावर देवाचं प्रेम आहे त्याने अलंकारांना, सर्व घरातील अलंकार आणले तरी भगवंताचं एक तराजू हालतसुद्धा नाही. ऐका ही गोष्ट. आता काय करावं, आता परीक्षा भगवान घेतो आहे. सत्यभामाला कळालं आणि ही गोष्ट जर आता आपले सक्सेस नाही झाली तर आपलं आत्महत्या करावी लागेल, देहांत प्रायश्चित घ्यावं लागेल. आणि ही गोष्ट करता 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 ही गोष्ट रुक्मिणीला कळाली. रुक्मिणीला कळाल्यानंतर का सगळी गर्दी तिकडं का होतीये, जसं येडवणमध्ये बघा होळी पाड्यावर, आता मी मागाशी गेलो, सगळे महिला इकडून या रस्त्याने येतात, त्या रस्त्याने येतात
जसं गावामध्ये 4 दिवस आपल्या होळीपाड्यावर सगळेच लोक इथे येतात, तसं चौकामध्ये महालातून सगळे लोक घरातून झोपडीतून महालातून चौकात जातात. एवढी गर्दी रुक्मिणीला कळाली आणि सर्व संकटात आहेत. आत्ता जर देवाला वापस नाही घेतलं देव निघून जाणार. देवाला दान दिलं सत्यभामेने आणि आत्ता जर देव वापस आला नाही तर आपला अनेक प्रकारे संकट निर्माण होणार. जगाचा मालक आहे ही गोष्ट रुक्मिणीला कळाली. रुक्मिणी माते या रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी जेवढं काही तुमच्या अंगावर अलंकार आहे तेवढं अलंकार घ्या. आणि आता फक्त रुक्मिणीचे अलंकार राहिले होते, सर्वांचे अलंकार संपले होते, तराजू खाली होत नाही. ऐका मार्मिक प्रसंग आहे. ही गोष्ट रुक्मिणीला कळाली. रुक्मिणीने सांगितलं देवाला सोनं लागत नाही. घरामध्ये गेल्या सफेद साडी घेतली, पूजेचं ताट घेतलं, भगवान कृष्ण परमात्म्याची मूर्तीची पूजा केली घरामध्ये आणि ताट घेऊन दारात येत आहेत. लोकांनी विचार केला रुक्मिणी ही देवाची लाडकी आहे, खूप मोठं क्विंटलनी सोनं तिच्याकडे होतं आणि त्या सोन्याने नक्कीच आता देवाचं आणि सोन्याचं वजन बरोबर होईल आणि बरोबर झालं की देव वापस येईल आणि नारदाकडून आपला देव वापस घेता येईल. असं बोलल्यानंतर सगळी चिंताग्रस्त आहेत, खूप मोठी चिंता आहे. आणि ही गोष्ट एका भक्ताने रुक्मिणीला सांगितली आणि काय म्हणतात ऐका. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला. रुक्मिणी तुम्ही कशा स्वस्त बसल्या मोकळ्या बसल्या, तुम्हाला काही माहिती नाही का देवाला दान दिलंय. असं बोलल्यानंतर तरी रुक्मिणी उठत नाहीत. पुन्हा सांगितलं रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला. उठा लवकर, संकट आले आपल्या गावावर, देवाला दान दिलंय. सत्यभामेने असं म्हटल्यानंतर म्हणले काळजी करू नका. रुक्मिणी ताट आणलं. ऐका जिथे भगवान तराजूमध्ये आहेत एका बाजूनं सोनं आहे, क्विंटलनी सोनं आहे, टनाने सोनं आहे. ऐका टनाने सोनं आहे, तिथं अनेक सोनं असताना रुक्मिणी काय केलं, एक कणसुद्धा सोन्याचा घेतला नाही पण एक डोकं चालवलं. घरातून बाहेर जाताना दारात तुळशी वृंदावनामध्ये तुळशीचं पत्र होतं, ते झाड होतं, ते झाडात तुळशीचं पात्र घेतलं आणि पत्र घेऊन या ठिकाणी आपल्या सुंदर असं सात्विक भावामध्ये सत्वगुणामध्ये भगवंताच्या जवळ आले. भगवंताने ओळखलं की आता इथे डोकं भक्त चालवणार आहे. 5 प्रदक्षिणा केल्या, देवाचं पाद्यपूजन केलं, तिळक लावलं. आणि ऐका सगळे लोक विचार करतात आत्तापर्यंत सकाळपासून अनेक लोक किलोने सोनं टाकत होते, 1 ग्रामसुद्धा 1 तोळंसुद्धा सोनं रुक्मिणी आणलं नाही. आणि आता काय करावं प्रश्न पडला. शेवटचा पर्याय रुक्मिणी डोकं चालवलं, पूजा केली आणि एकच मंत्र म्हणला अन्यता शरणम नास्ती त्वमेव शरणम मम तस्मात् कारुणे भावेन रक्ष रक्षे परमेश्वरा. परमेश्वरा तू आता माझं रक्षण कर. ही श्लोक म्हटला आणि एकच तुळशीचं पान घेतलं आणि देवाच्या तराजूत टाकलं. ऐका त्या तराजूत टाकल्यानंतर देवाचं तराजू होतं खाली ते वर झालं आणि एकदम देवाचं जे समवजन होतं देवाचं वजन सम झालं. आणि मला सांगायचं काय, एका तुळशीच्या पत्राने या ठिकाणी रुक्मिणी मातेने देवाला अर्पण केलेलं सत्यभामेने वापस घेतलं. मला आणि सत्यभामेचा अहंकार देवाने घालवला. म्हणून एका पात्राचं लक्ष, एकाला पत्र म्हटलं जातं, या तुळशीचं पान आहे हे सामान्य समजू नका. आपण ज्यावेळेस शेवटचा श्वास घेतो, शेवटचा श्वास घेतल्यानंतर मला माहीत नाही तुमच्याकडे काय म्हणतात ते, आमच्याकडं जर आयुष्यभर शेवटचं पान तुळशीत घालतं जातं. कधी तोंडात माणूस शेवटचा श्वास घेतो त्यावेळेस माणसं म्हणतात अरे चला उचला त्याला उचला आणि तुळशीचं पान घाला. ऐका आयुष्यभर ज्यांनी कोंबड्या खाल्ल्यात, आयुष्यभर नको गोष्टी केल्यात, तर शेवट माणसं काय करतात त्याच्या तोंडात काय घालतात, कोंबड्याचं पक नाही घालत, तुळशीचं पात्र घालतात. असं कधी घडलं का त्याच्यात? महाराज सांगतात, गुरुवारी महाराज सांगायची, गुरुवारी बाबाच्या मुखातून ऐकलं आहे की मेल्यानंतर माणसं शेवट त्याच्या अंगावर तुळशीचा हार घालतात आणि तोंडामध्ये तुळशीचं पत्र ठेवतात. एक अर्थ आहे या तुळशीचा खूप मोठा महिमा आहे. ज्याच्या अंगावर तुळस असेल तर महाराज सांगतात यमसुद्धा त्याला घाबरतात, एवढा महिमा या तुळशीचा. एका तुळशीच्या पानानं सत्यभामेचा अहंकार देवाने घालवला आणि रुक्मिणी मातेने एका तुळशीच्या पानाने देवाला आळवलं. म्हणून आज आपल्याला इथे तुळशी अर्पण सोहळा करायचा आहे. करत असताना आपल्या गावात पहिला सोहळा होतो आहे. 1000 देवाचे नाव आहेत, विष्णू सहस्रनाम म्हणून आपल्याला या ठिकाणी त्याचा स्वाहा करायचा आहे. पहिले या ठिकाणी संकल्पना असेल, ज्याने आपल्या भगवान कृष्णाची किंवा इतरत्र मूर्ती असेल देवदेवतेची आपल्या ताटात ठेवा. आता 10 मिनटाकरता मी ब्राह्मण होतो, तुम्ही मी सांगेल तसं करायचं बरं का सरपंच. मला पूजा पण करता येते, मला ठेवा ब्राह्मण म्हणून तुमच्या गावात पूजेला. हां. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु शुभ सर्वदा. या ठिकाणी आपली जी मूर्ती आहे ती आपण मूर्तीजवळ ठेवायची आहे
समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादपर्श क्षमस्वमे. आता देवाला आपल्या आलेल्या आपल्या जलाने म्हणजे पाण्याने स्नान घालायचं आहे. मी मंत्र म्हणतो, प्रत्येकाने आपल्या समोर जी मूर्ती आहे त्याला मंत्र म्हटल्यानंतर स्नान घालायचं आहे. गंगे चैव यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. पापोहम पापकर्माहम पापात्मा पापसंभवः त्रही मां कृपया गंगे सर्व पापहरा भव. प्रत्येकाने पाण्याने या ठिकाणी जलाभिषेक घाला. झाला जलाभिषेक. आता वस्त्राने पुसा देवाला. जी वस्त्र असेल नसेल तर राहू द्या, वस्त्राने पुसा. चांगलं असेल तर आपण तोंड पुसतो त्याने नका पुसू. आपण जे तोंड पुसतो त्याने पुसू नका. अपवित्रम पवित्रो वा सर्वावस्थित उत्पितः यस्मरते पुंडरीकाक्षम स्तबंधर अभ्यंत सूची ही. आता वस्त्र असेल तर वस्त्र घाला देवाला. बरं नसू द्या. हां चला आता गंध लावा. गंध कालवा. हे बघा, करंगुळीच्या शेजारीच्या बोटाने गंध लावायचा. करंगुळीच्या शेजारी आणि इकडं 3 नंबर बोटाने आणि करंगळीपासून 2 नंबर बोटाने देवाचा हा कोणत्याही बोटाने नाही लावायचा. करंगुळी शेजारी जे बोट आहे ज्याला करंगुळी शेजारी करंगुळी अनामिका. हा मी गंधाचा मंत्र म्हणतो. श्रीखंडम चंदनम दिव्यम गंधांडे सुमनोहरम विलेपेन सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिगुह्यताम. आता देवाला गंध लावल्यानंतर धूप लावा, म्हणजे अगरबत्ती असेल तर लावा. वनस्पती रसोद्भूतो गंधांडो गंधम उत्तमः अग्रे सर्व देवानां धूपयां प्रतिगृह्यताम. आता फक्त एकच पात्र, एकच तुळशीचं पत्र देवाच्या मस्तका ठेवायचं पायावर का डोक्यावर. मल्यादिनी सुगंधिनी मल्यादिनी वै प्रभो मया हातानी पूजार्थम पुष्पानी प्रतिगृह्यताम. आता आपण जे साखर वगैरे नैवेद्य असेल ते देवाला नैवेद्य अर्पण करायचं. साखर असेल, तांदूळ असेल. हां साखर वगैरे ठेवायचं. नैवेद्य मंत्र म्हणतोय. नैवेद्यम गृह्यतम देव भक्तिम हेचलम कुरु इष्टम वरम देहि परत्रम च परमाम गतिम. आता सर्वांनी या ठिकाणी हात जोडायचा आहे आणि हात जोडून देवाला नमस्कार करायचा आहे. अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्षस्व परमेश्वर. आणि आता सर्वांनी हात जोडूनचे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशे मेघवर्ण शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भव्यहरं सर्वलोकैकनाथं सशंखचक्रं सकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सर्षुरेक्षणं सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं. आता सर्वांनी हात जोडून आपल्याकडे जे दिलेले तुळशी पत्र आहे या ठिकाणी मी पहिला हे बघा, मी पहिला श्लोक म्हणेल. श्लोक म्हणल्यानंतर स्वाहा म्हटल्यानंतर अर्पण करायचं. तोपर्यंत अर्पण करायचा नाही. ताट खाली ठेवा, ताट खाली ठेवा, ताट खाली ठेवा. एक असं तुळशीचं पान घ्यायचं. नसेल जे आपले 2 असतील 3 पानं. मी विष्णू सहस्रनाम म्हणणार आहे. गीतेमधून भगवान परमात्मा ज्यावेळेस गीता संपली जाते, ज्यावेळेस देवाचे हजारो नावं आहेत, त्याचं नाव घोष आपल्या या मंत्राच्या द्वारे करायचं आहे. हां मी स्वहा म्हटलं ना. आता नाही, आता सर्वांनी वैभव सर सर्वांचे जोडी जोडी आता शूटिंग. आणि ऐका, हे सर्व शूटिंग आपल्याला 7 दिवस नंतर आपण तुम्ही बघू शकताय. राहू द्या, आता नंतर दिवसा राहू द्या. आता राहू द्या भाऊ, आता राहू द्या. झाली पूजा. कृष्ण अर्पण. हा या ठिकाणी सर्वाला लाईव्ह या ठिकाणी प्रत्येक जोडीचे सिंगल फोटो दिसणार, शूटिंग दिसणार आहे. आणि आज जर तुम्हाला वेळ नसेल,
आपल्याला नंतरसुद्धा सप्ताह झाल्यानंतर बघता येतं आहे. हा खूप मोठा अट्ठास यावर्षी ग्रामस्थांनी तो केला आहे. पंक्ती देतात, पण हे सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम जिवंत राहण्याकरता यूट्यूब चॅनल आपल्या या ठिकाणी आहे. सर्वांनी एकदा मोठ्याने गजर करा. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांनी हात वरती करा. राधे 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 राधे. सर्वांनी आता श्लोक म्हटला की स्वाहा म्हणलं की एक साथ देवाच्या वर एक असं तुळशी अर्पण या ठिकाणी अर्पण करायचं आहे. ओम श्री परमात्मने नमः. आता श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे स्वाहा. एक साथ स्वाहा म्हटलं की अर्पण करायचं. नमस्तमस्त भूताना मादिभूताय भूभृते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे स्वाहा. वैशंपायनुवाच श्रुत्वा धर्मानि शेषेण पावनानि च सर्वशः विदुष्टिरशान्तनवं पुनर्भाषत स्वाहा. युधिष्ठिरवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्यकं परायणम स्त्वन्तं कम कमर्चन्त प्राप्निर्मानवा शिवं स्वाहा. सर्वांनी एक साथ वा. धन्यवाद सुली महाराज. को धर्म सर्वधर्मानां भवतः परमो मतः किं जपन मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात् स्वाहा. भीष्मवाच जगत प्रभुं देवदेव मनन्तं पुरुषोत्तमं स्तवन्नाम सहस्रेण पुरुषस्ततोतितः स्वाहा. तमेव चार्चनं नित्यं भक्त्या पुरुषमव्ययं ध्यायन्तो संशय यजमानस्तमेव च स्वाहा. अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं स्तो नित्यं सर्वदुःखातिगो भवेत् स्वाहा. ब्रह्मण्यं सर्वधर्मानां लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथ महद्भूतं सर्वभूतभवद्भवं स्वाहा. यशमे सर्वधर्मानां धर्मोदिक्तमो मतः यद्भक्त्या पुंडरीकाक्षं स्तवैर्चन्नर सदा स्वाहा. परमं यो महतेज परमं यो महत्तपः परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणं स्वाहा. पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलं दैवतं देवतानां च भूतानां यो पितः स्वाहा. यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यात्युगमे यस्मिन् च पुनर्मयान्ति पुनर्युगशे स्वाहा. तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूप्रते विष्णोर्नाम सहस्रे मे शृणु पापभयापं स्वाहा. यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतय स्वाहा. ओम विश्वविष्णुवर्षट्कारो भूतभवे भवत्प्रभुः भूतकृद्भूतभृभावो भूतात्मा भूतभावनः स्वाहा. भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययपुरुषसाक्षी शत्रुनुक्षर एव च स्वाहा. योगो वेगवेदां नेता प्रधानपुरुषेश्वरः नारसीवप श्रीमान् केशव पुरुषोत्तमः स्वाहा. सर्व शिवस्थान और भूतादीनि द्रव्या संभो भावनव्रता प्रभ प्रभीरेश्वराः स्वाहा. स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षु महास्वनः अनादिनिधनोधाता विधाता धातुरुत्तमः स्वाहा. अप्रमेय ऋषिकेश पद्मनाभ मर प्रभु विश्वकर्मा मनस्त्वष्टास्तविष्टस्तविरो ध्रुवः स्वाहा. आग्रहिशास्त्र कृष्ण लोहिताक्ष प्रतदन प्रभुस्ति कुपधाम पवित्र मंगलम परम स्वाहा. ईशान प्राणदो प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापति हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः स्वाहा. विश्वरो विक्रमी धन्वी
मेधावी विक्रम क्रमः अनुत्तम दुरादर्शे कृतज्ञ कृतिरात्मवान स्वाहा सुरेश शरणम शर्म विश्वरेता प्रजाभवः अहसव सुरव्यालस प्रत्यय सर्वदर्शनः स्वाहा आज सर्वे सुरासिद्ध सिद्धी सर्वादिरोच्युतः वर्षाकपे मे आत्मा सर्वयोगिनी श्रुतः स्वाहा वसुरा सुमना सत्य समात्मा समित समः अमघो पुंडरीकाक्ष वृष्यकर्मा वृष्याकृतिः स्वाहा रुद्रो भौशुरा बभुर्विश्वेवनि शुचिस्रवः अमृतम शाश्वस्तानोर्वरारोह महातपः स्वाहा सर्वज्ञ सर्वविद्वान् विश्वक्षेनो जनार्दनः वेदो वेद वेदांगो वेदांगो वेद वेद कविः स्वाहा लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्मदीक्षा कृतात् कृत चतुरात्मा चतुर्यो चतुर्धुर चतुर्भुजः स्वाहा भाजनुन भोजनं भोक्ता सहिष्णु जगदाधिजाहि अनुभवी जेता विश्वमर पुनर्वसुः स्वाहा उपेन्द्रो वामन स्प्रांशूर मगु सुचिदितः अतीन्द्र संग्र सर्गो दोतात्मनि मोयमः स्वाहा वेद्यो वैद्य सदा योगी विरह माधो मधुः अतीन्द्रयो महामायो महोत्सहो महाबलः स्वाहा महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महादितिः अनित्यशोऽपि श्रीमान् न मे आत्मा महादिदृक् स्वाहा महेश्वासो महीव्रता श्रीनिवासः सतां गतिः अनिरुद्ध सुरानन्दो गोविन्दो गोविन्दं पतिः स्वाहा मरीचिधर्मणो हंस सुपर्ण भुजगोत्तमः हिरण्यनाभ सुतपा पद्मनाभ प्रजापति स्वाहा अमृत्युक सर्वदुष्यः संदान्ता संधिमान स्थिरः आजो दुर्मिशास्ता युषुतात्मा सुरार्या स्वाहा गुरु गुरुतम धाम सत्य सत्य पराक्रमः निमिषो निमिष संगवी वाचस्पति हृदारदिः स्वाहा अग्रिग्रामन श्रीमान नियमिता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपाद स्वाहा अवर्तनो निवृत्तात्मा सवर्त संप्रमर्दनः अहसवर्तको वन्यरनिलो धरणीधरः स्वाहा सुप्रसाद प्रसन्नात्मा ईशभु इभुः सत्कर्ता सत्कर्तो साधुर्जन्नो नारायणो नरः स्वाहा असंख्य प्रमेयात्मा विशिष्ट शिष्ट कुच्चची सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धि सिद्धि साधनाः स्वाहा वृषाही वृषभ विष्णुर्वर्षपर्व वर्षपर्व वर्षोदरः वर्धनो वर्धमानश विविक्त श्रुति सागरः स्वाहा सुभजो दुर्दुर्वांग्मी महेंद्रो वसुदो वसुः नैकृप दुर्पुप सिपिविष्ट प्रकाशनः स्वाहा ओजस्तेजो दुतिधर प्रकाशात्मा प्रतापनः रुद्र स्पष्ट क्षर मंत्र चंद्रांशुर भास्करादितिः स्वाहा अमृतम शुद्धोभानु शशिबिंदु सुरेश्वरः औषधम जगत सेतु सत्य धर्म पराक्रमः स्वाहा भूत भव्य भवनाथ पवन पावनो नलः कामः कामकृतकांत काम काम प्रद प्रभुः स्वाहा युगादिक दुगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्य व्यक्त रूपश सहस्रजित अनंतजित स्वाहा विष्टो विष्टेश्च शिष्टेश्च शिखंडी वृषः क्रोधः क्रोध कृतकर्ता विश्वबाहुर्महीधरः स्वाहा अच्युत प्रथित प्राण प्राणादो वास्वा निजाहि अपाम निधिष्ठानम अप्रमत्तः प्रतिष्ठितः स्वाहा स्कंद स्कंदधर दुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेव भृद्भानुरादिदेव पुरंदरः स्वाहा अशोकस्तार नस्तार सूर शौरी जनेश्वरः अनुकूल शतवर्ध पद्म पद्मी निवेशनः स्वाहा पद्मनाभ रविंदाक्ष पद्मगर्भ शरीर भृत महद्रुदो वर्धात्मा माक्षो गर्भध्वजः स्वाहा अतुलस्यर्व भीम समियज्ञो हविर हरिः सर्वलक्षण लक्षणो लक्ष्मीवान समितिंजयः स्वाहा विक्षरो रोहितुर्मार्गो हेतुर्दामोदरस्सः महीधरो महाभागो वेगवान मितशनाः स्वाहा उद्भवन शोभन देव श्री गर्भस परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता घनो गोवाः स्वाहा व्यवसाय अवस्थान संस्थान स्थान दुर्वाः परदि परम पुष्ट पुष्ट शुभेशनाः स्वाहा रामो विराम विरजो मार्गो नयो नयो नया वीरशक्तिमतं श्रेष्ठो धर्म धर्म विदुत्तमः स्वाहा
वैकुंठ पुरुष प्राण प्राणाद प्रणव प्रतुः हिरण्यगर्भो यतृष्णो व्याप्तो वायुर्दोदक्षज स्वाहा ऋतुसुदर्शनस्कालस् परिमेष्टि परिगृहः उग्रः सहस्रो दक्षो विश्राम विश्वदक्षिणाः स्वाहा विस्तारस्तावरस्तानुं प्रमाणं बीजमव्ययम् आर्तो नर्तो महाकोशो महाभोगो महाधनाः स्वाहा अनिर्विघ्न स्तविष्टभूर धर्मयुपो महामकः नक्षत्र में नक्षत्री श्यामा समीहनः स्वाहा यज्ञो यज्ञमहिजस्य कर्तुं सत्रं सतां गतिः सर्वदर्शी मुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानोत्तमः स्वाहा सुवर्थ सुमुक्ष सूक्ष्म सुघोष सुगस्रोत मनोहरो जित क्रोधो वीरबाहुर्विधारणः स्वाहा स्वप्न स्वशुव्यापी नैकात्मा नैक कर्मकृत वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भोधनेश्वरः स्वाहा धर्मकुत धर्मक धर्मी सत्सक्षमक्षरम शरम अविज्ञाता सशास्त्र विधाता कृतलक्षणः स्वाहा गपस्तिनेमि सत्वस्त शिहो भूतमहेश्वरः आदिदेव महादेव देवेशो देवगुरुः स्वाहा उत्तरो गुप्तिर्गुप्ता ज्ञानगम्य पुरातनः शरीर भोक्ता कपीन्द्र भूरि दक्षिणः स्वाहा सोमपोमृतप सोम पुरुजित पुरुषोत्तमः विनयोज सत्संदेहो दार्शराम सात्वतां पतिः स्वाहा जीव विनयिता साक्षी मुकिंदो मित्त विक्रमः अंभो निधिरनंतात्मा महोदोषति न तुकः स्वाहा आजो मार्ष स्वभावो जिता मित्र प्रमोदनः आनंदनो नंदनो नंद सत्य धर्म त्रिविक्रमः स्वाहा महर्षि कपिलाचार्य कृतज्ञ मेदिनी पतिः त्रिपद स्त्री दशाध्याक्षो महाशृंगान कृतांत स्वाहा महावराहो गोविंद सुशरंकन कांगदी गुह्य गभीर गौन गुप्तचक्र गदाधराः वेदा स्वांगित कृष्णो दुर्दर्शन संकृष्ण च्युतः वर्णो वार्ण वक्ष पुष्कराक्षो महासुनः स्वाहा भगवान भगानंदी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गति सत्तमः स्वाहा सुतन्वा खंडन परशो द्राविनो द्रविण प्रदः द्विस्पृक्सुर्व्यासो वाचस्पत्रियो निजाः स्वाहा त्रिसाम सामग साम निर्वाणं वेशजं विशग संन्यास कुचमा शांतो निष्ठा शांति परायणम स्वाहा शुभांग शांति दत्ताष्टा कुमुद कोविलेशयाः गोहितो गोप्तिर गोप्ता वृक्षवाक्ष वृषा प्रियाहि स्वाहा अनिवृत्ति निवृत्तात्मा संक्षेत्वा सेम कृच्चिवा श्रीवत्सवक्ष श्रीवास श्रीपतिम श्रीमतम वराः स्वाहा श्रीधर श्री श्रीनिवास श्रीनिधि श्रीभावनः श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमालोक्ष्यस्त्रिशः स्वाहा स्वक्ष स्वांशतानंदो नंदिर ज्योतिर्गणेश्वरः विजेतात्मा विद्यात्मा सत्यकीर्तन संशयः स्वाहा उदिन सर्वत शस्य शाश्वत शाश्वत स्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विकोशो शोकनाशन स्वाहा अर्चिस्मान चित कुंभ विशोधात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरुद्ध प्रत्युम्न मित्त विक्रमः स्वाहा कालनेमिनिः वीर शूर शौरी जनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशया हरे स्वाहा कामदेव कामपालक कामी कामकृतागमः अनिर्देश्योपि विष्णुर्वीरोऽनन्तो धनञ्जयः स्वाहा ब्राह्मणो ब्रह्मकृत ब्रह्म 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 विवर्धनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्राह्मी ब्राह्मणो ब्राह्मण प्रियः स्वाहा महाकर्मो महाकर्म महातेजो महारगः महाकर्तुर्महायज्वा महायज्ञ महाहविः स्वाहा स्तवस्तव प्रिय स्तोत्रम स्तुति स्तोतारना प्रियः पूर्ण पूर्यता पुण्य पूर्ण कीर्तिरनामया स्वाहा मनोजवस्तीर्थ करो वसुरेता वसुप्रद वसुप्रदो वासुदेव वसुरसुमनाहविः स्वाहा सद्गति सत्कृति सत्ता सद्भूति सत्परायणः सूर स्वाहा वासु वासुदेव सर्वासुनिलयो नला दर्पा दर्प दुप्तो दुरोता पराजिता स्वाहा विश्वमूर्तिर्महामूर्ति लिप्तमूर्तिरमूर्तिमान अनेक मूर्तिर्व्यक्त शतमूर्ति शतानना स्वाहा आता थोडं राहिले 2 2 3 3 4 4 आपल्याकडे पात्र आहे तो पान आहे ते देवाकडे अर्पण करा तरी चालतंय 2 2 3 3 पुढे फिरवायला लागेल तेवढं आपलं भाग्य पंढरपुरातून तुळशी आलेले ना अरे 4 4 वा विश्वमूर्ती महामूर्ती दिव्यमूर्तिरमूर्तिमान अनेक मूर्ति व्यक्त शतमूर्ति शतान स्वाहा
किं यत्त पदमुत्तम लोकबन्धुर्लोकनाथो माधव भक्तवत्सला स्वाहा वर्णो एवांगो वरांग चंदनांगति वीरा विषव शून्य भगे स्वाहा माने लोकतमिदु मेधो धान्य सत्यधामय वदाधरा स्वाहा मुतावरा ग्रो निग्रो एग्रो नैक सुंगजाधरा चतुर्भाव चतुर्वेद विदेत्मा चतुर्भाव चतुर्वेद विदेक पास्वा समावर्तनिवृतात्मा दुरे कर्मा दुर्गो दुर्गो दुरावासो दुरार्य स्वारंग इंद्रकर्मा महाकर्मा सुतकर्मा कृतागमा स्वाहा सुंदो रत्नामो सुलोचना जय सुंगी जयंत सर्व विजयी स्वाहा एक शोभे सर्व वागीश्वरेश्वरा हरतो मागरतो महाभूतो मादिदी स्वाहा कुंद पर्जन्य पावलोंडिला स्वाहा चतुर्दापना स्वाहा सहजरीव सत्तवेदा चित्तवाना अमिगो वैनाशना स्वाहाभूतकथितयोगी आश्रम श्रमण साम सुपर्णो वायुवान स्वाहा वेदो दंडो दमयिता दमः आद्य सर्वसो नंतानि अमो यमः स्वाहा सात्विक सत्य सत्य धर्म दिव्यक्रेण अभिप्राय प्रिय रोरक प्रिय कुल प्रीति वर्धना स्वाहा सूर्य सविता रविलोचना स्वाहा श्री लोकादिष्ट समाद्भुता स्वाहा कपिल कपिल व्यः स्वस्ति स्वस्ति को स्वस्ति 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 दक्षिण स्वाहा क्रमयोजित शासन स्वाहा दक्षो दक्षिणाक्षिरं वरा विधवत्तमो विधवय पुण्य श्रवण कीर्तन स्वाहा पुण्य स्वप्ना संतो जीवन पर्यवस्थ स्वाहा चिरचित मनो भयाप चतुर विरात्मा वेदो वेशति जन जो जल लमादेर भीमो भीमो पराक्रमा स्वाहा प्रजागरा प्राणभूत प्राण जीवना एकात्मा जलम मृत्यु जगादिगा स्वाहा सपिता प्रपितामह यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवान स्वाहा यज्ञ गुरु यज्ञ यज्ञ साधना स्वाहा स्वयं जातो वैकार सामगायण देवकी नंदन श्रेष्ठ सिद्धेश पापनाशन स्वाहा शंख भृंगी चक्रे शारंग धनवा गदाधरा रंगपाणि रक्षोभ्य सर्वप्रणा विदा शंख नंदकी चक्रे शारंग धनवा गदाधरा रथांग पाणि रक्षोभ्य सर्वप्रणा विदा स्वाहा
नंदके चक्री शारंग धन्वागदाधर रतांग पाणी रक्षभ्य सर्व प्रहरणायुधा स्वाहा सर्व प्रहरणायुध ओम नम इति स्वाहा. राहिले जेवढे तुळशी आहेत एकदा शेवटचं स्वाहा म्हणतो आणि सर्वांनी आहे तेवढं आपल्याकडं जागा बसेल तर अर्पण करा, नसेल तर ताटात राहू द्या. आता जो स्वाहा करायचा आहे ती या ठिकाणी मी आशापुरी मातेच्या नावाचे जयघोष करील आणि जयघोष केल्यानंतर आपण या ठिकाणी सर्वांनी स्वाहा म्हणायचं आहे. मी एक मंत्र म्हणेल पुढे आणि मंत्र म्हटल्यानंतर सर्वांनी त्या ठिकाणी स्वाहा करायचा आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते स्वाहा. आपण ज्याच्या वास्तव्याने ते राहता आपलं सर्वांचं या ठिकाणी आराध्य दैवत उधानिर्वाह समुद्र आहे. समुद्र भगवान समुद्राचा एक मंत्र म्हणतो आणि आता शेवटचा मंत्र होईल आणि त्याने स्वाहा म्हटलं की आपण त्या जयघोष करायचा आहे. समुद्र वसने देवी पर्वतस्तन्न मंडले विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पादपर्शमस्व मे स्वाहा. आपण देवाचे 1000 नाव आहेत त्यापैकी देवाच्या नावाचा जयघोष केला. करत असताना आपल्याकडनं काही ज्ञात अज्ञात पातळ घडले असेल भगवंताच्यानी एवढीच प्रार्थना करूया की या ठिकाणी देवा जे बरोबर असेल ते तुमचं आहे, चुकीचं असेल आपल्या बुद्धीचे दोष. 1 मिनटं मी पुढे भजन म्हणतो आणि सर्वांनी पाठीमागे 1 मिनटामध्ये जे बसले त्यांनी म्हणायचं आहे, जे खुर्चीवर बसले त्यांनी म्हणायचं आहे, ज्यांना देवाने हात दिले त्यांनी म्हणायचं आहे, ज्यांनी बोलण्याकरता तोंड दिलं आहे त्यांनी म्हणायचं आहे, मागचे पुढचे सर्वांनी एक संतांचा नावाचा जयघोष करायचा. पाठीमागे सर्वांनी एका विचाराने या ठिकाणी भजन म्हणायचे. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. बोला श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. टाळी वाजवा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पाठीमागे बोला, पुढे बोलू नका. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. बोला श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. बोला श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 बोला बोला. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम. हरिनाथ भगवान ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज के श्री गुरु गोविंद महाराज की आशापुरी माता की जय. हर हर महादेव. हर हर
सर्वांनी आरती आहे ती आरती घ्यायची आणि जागेवरच आपण आरती देवाची करायची. मी आरती आपण दोनच आरत्या होतील. माऊलीची तुकोबरायची. ज्याने आणले असेल तर ठीक आहे, नसेल तर अगरबत्तीने केले तरी चालेल, नसेल तर राहू द्या. एक सामुदायिक आरती होणार आहे. ज्योत लावा पेटवा आरती. तेच आरती घ्या ताटात, जागेवरच करायचं. गरम असेल तर या ठिकाणी ताटात ठेवा, नसेल तर अगरबत्तीने करा. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविते साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी हिताने नरते कोणी अवतार पांडुरंग. नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेविते साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा. प्रगट वैभव बोले हिताने नरते कोणी अवतार पांडुरंग. नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेवे साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा. राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुको वाजे. अभंग रचिले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा. तुकिता तुलने से ब्रह्मा तुकासी आले मन निरामेश्वरी. चरणे मस्तक ठेवले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या मा आरती तुकारामा. घालीन लोटांगण वंदेन चरण डोळ्यान पायीन रूप तुझे. प्रेमे आलिंगण आनंद पूजे न भवे वाळीन म्हणे नमा. ठल रखमाय ठोबा रखमाय ठल रखमाय ठोबा तिची व्हावी माझी आस. जन्मो जन्मी तुझा दास. पंढरीचा वार वारी चुको नेती हरी. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान. पंढरीचा वार वारी चुको नेती हरी. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझी आस हरीच्या दास. कल्पनेचे बाधा नव कोणे काळी. संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकासे नामा म्हणे तया सावे कल्याण. जमुखी निदान कल्पनेचे बाधा नव कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. मागणे ते एक तुझ प्रती आहे. देशील तरे पाये पांडुरंगा. या संतास निर्वेचे मज दे. अनेक तुझे काय न का म्हणे आता मज ठेवे पाये संताचे. या संतास निर्वेचे मध्ये अनेक तुझे काय न मागो देवा. तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. 2 मिनटं जागेवर ताटं ठेवा. ताटं ठेवल्यानंतर 1 सेकंद 1 मिनटं आपण सर्वांनी आपलं आराध्य दैवत असेल त्याचं ध्यान करायचं. असं पसायदान या ठिकाणी हातात पाणी घ्यायचं आणि तो संकल्प देवापुढे सोडायचा. ब्रह्मा हातात पाणी घ्यावं जे हातात. मनोकामना आपली पूर्ण या ठिकाणी करण्याकरता आपला संकल्प आपण सोडायचा आहे. ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्मकर्म समाधिना. आता सर्वांनी खाली पाणी सोडा. आणि पाणी सोडल्यानंतर आता मी या ठिकाणी पुंडलिका म्हटल्यानंतर सर्वांनी डोळे झाकायचे आणि आपलं जे दैवत असेल त्यांचं ध्यान करायचं आहे. आणि पुंडलिका म्हटलं की उघडायचं. नंतर प्रसादांनी आपल्या पुढची सूचना दिली जाईल. खाली बसा रे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री नामदेव. सर्वांनी ध्यान करा.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री गुरु गोविंद महाराज की जय. त्याच्या अगोदर सूचना, तरुण मंडळ एक बादली घ्या किंवा एखादं छोटंसं पोतं असेल, सर्वांनी मध्ये फिरायचं आहे. जी तुळशी पत्र आहे ती पोत्यात टाकायचं, पायात न जातं. ती सर्व आपण आता समुद्राला अर्पण करणारा हा सर्व तीर्थाचा राजा आहे. या ठिकाणी बादली किंवा एक पोता ना, आणि आपलं भाग्य आहे हे जी तुळशी आहे पायाखाली जाऊ देऊ नका. पुण्य करता होय पाप, पुण्य नाही करता आलं तरी चालेल पण आपल्याकडनं पाप होऊ नये. ही तुळशी देवाच्या पांडुरंगाच्या दारातून लक्षात ठेवा. पंढरपुराहून तुळशी आपल्या गावात आल्यात, केवढं मोठं आपलं भाग्य आहे की नक्कीच आता आपला सप्ताह हा जी पूजेला बसले त्यांनी त्या ताटात टाका. तुळशी समोर येते नाही ते टाकतील, ताटात टाका. समुद्रात नाही जाणार एकटे सर्व. हां समर्पण कोण जाणार, सर्वांमध्ये ताटात टाका. आता पूजा झाली आपली आणि वाटलं ज्याला समुद्रात जायचं ते जाऊ शकतं, पण सर्व काही शक्य नाही. जे ताटात टाका हे सर्व समुद्र जाणार आहेत. फिरवा, पायाखाली एकही जाऊ देऊ नका याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. टाका असं दुसरे घे ना, सिद्धेश्वर घ्या, लवकर घ्या. आपला हरिपाठाला वेळ होतोय. पसायदांनी या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता करायची आहे. जे आपलं पाणी आहे आपल्या घरी तुळशीला अर्पण करायचं आहे. खोटे पाणी टाकू नका. मध्ये फिरवा, दोघं तिघं या. झालं की पूजा, नैवेद्य आता अभिषेक संत नैवेद्य असतो का? सर्वांनी जल अर्पण करायच्या अगोदर तुळशी पत्रामध्ये टाका वापस. सामुदायिक या ठिकाणी आता समुद्राचा आपल्याला त्या ठिकाणी अर्पण समुद्रामध्ये केले जाणार आहे. पायाखाली कोणीही एक सुद्धा पत्र जाऊ देऊ नका. एक पान सुद्धा या ठिकाणी पायाखाली जाऊ द्यायचं नाही. खूप मोठा महिमा तुळशीचा आहे. चला गंगाळे महाराज लवकर एक अभंग म्हणायचा आहे. या ठिकाणी आता पसायदांनी सांगता व्हायच्या अगोदर कोणी उठायचं नाही, जागा सोडायची नाही, सूचना ऐकल्याशिवाय. जायचंय करा, सेवा करू लागा. फूल वगैरे असेल ते मध्ये टाका, जे आपल्याला सर्व समुद्रात जाणार आहे. तांदूळ वगैरे पण टाकून द्या. तांदूळ, थैली आणा किंवा पोतं आणा. तांदूळ फूल वगैरे असेल ते अर्पण करा, समुद्राला टाकतो. त्याच्या अगोदर वैभव सर एक दोन मुलाखती घेतो पसंत अगोदर है ना. या माईकवरच ऐका. या ठिकाणी आपले संपूर्ण कार्यक्रम यावर्षी उच्चांक झाला अन्नदानाचा. सर्वांचं सहकार्य आहे आणि पूर्ण यूट्यूब चॅनल लाईव्हला या ठिकाणी चालू आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर आपलं चॅनल आहे, त्या चॅनलवर हा पूर्ण कार्यक्रम होतो आहे. तर या ठिकाणी आता एक दोन मुलाखती घेणार आहेत पसायदान होईपर्यंत. एक या पुढे या, त्यांना द्या ना, तुम्ही विचारा ना. या एक जण खाली. सर्वांच्या मुलाखती होणार आहेत पण अगदी तुमच्याकडे माईक राहू दे. एक तुम्ही बोला आता, त्यांना आवाज द्या. रामकृष्ण हरी. ऐका इकडं. तर आपले अनुभव जे आहेत, ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराबाबतचे अनुभव असेल, दिंडी क्रमांक 43 बाबतचे अनुभव असतील, गुरुवर्य बाबांच्या सहवासात घालवलेला अनुभव असेल, वारीमध्ये चाललेला अनुभव असेल, प्रत्येकाने सप्त्याचा अनुभव असेल किंवा आत्ता चालू असणाऱ्या कार्यक्रमाचा अनुभव असेल, आपलं नाव सांगायचं आणि नाव सांगितल्यानंतर आपल्या मनातलं विचार 2 मिनिटात आपण नमूद करायचे. तर मी आपणा विनंती करतो, पहिल्यांदा कोण बोलतोय त्यांनी स्वयंस्फूर्तीने बोला, इथेच उभं राहून बोलायचे. ओके, म्हणजे महाराजांकडे पाहून सगळीकडे पाहून अशा पद्धतीने स्वयंस्फूर्तीने माईकवर रोजवर न बोलणारे नको. नवीन या स्वयंस्फूर्तीने या आणि 2 मिनिटं बोलायचं, आपलं नाव सांगायचंय आणि आपला अनुभव सांगायचा. कोणी या ताई या.
बोला या उठून वरा. रामकृष्ण हरी. आळंदी केंद्रीय महाराजांच्या दिंडीबरोबर मी गेली 5 वर्ष सतत जात आहे. 2 वर्ष फक्त कोरोनाने आपल्याला दर्शन दिलेलं नाही आहे. गेल्या वर्षाचा अनुभव असा की आपलं पोट कुठेही भरत होतं, कुठेही भरत होतं, कुठेही जागा मिळत होती. फक्त चार्जिंग, मोबाईल चार्जिंग मिळत नव्हतं. म्हणून मी असं सहज एक घराकडे उभा आलो तर तिथून एक व्यक्ती हातात चार्जर घेऊन आला. मग मी तिथे गेलो, चार्जिंग लावलं. मग बसू का म्हटलं, बसलो. बसल्यानंतर मग आणखी मला जागा दिली. आम्ही दोघे होते. तर अनुभव असा झाला की एका माऊलीच्या पायाला फोडी आलेल्या माझ्याकडे सर्व ड्रेसिंग मटेरियल सर्व होतं. मी फोडून ना स्वच्छ करून दिल्या त्यांना. स्वच्छ करून दिल्यानंतर एका घरातच मुलीचं ते विमान होतं, फुग्याचं विमान, ते फुटल्यानंतर ती रडायला लागली. तर घरात सगळे घाबरले. आता पुन्हा बाजारात जाऊन ते फुगा आणायचा, तो विमानाचा फुगा होता. मी तिला 50 रुपये दिले. सगळे खुश झाले. जाताना त्या माऊली म्हणाल्या, जिच्या पायाला फोड आल्या, ह्यांना जरा एक भाकर द्या. त्यांनी आम्हाला एक भाकर दिली. आमचं मन तृप्त झालं. हा एक चांगला अनुभव आला. एक टाळी वाजवा. धन्यवाद. तुमचं नाव सांगा. महेंद्र वर्तक, शिरगाव, पालघर. धन्यवाद. या महिला मंडळ पुरुष एकदा या, लाजू नका, या. आपण एखादी विधी केली का आपण ब्राह्मणाला दक्षिणा देतो, तसं 101 रुपये सर्वांनी 101 रुपये ब्राह्मणाला दक्षिणा द्या. या आमच्यातर्फे, म्हणजे आमच्या सर्वांच्या आमच्या महिला मंडळांनी सांगितलेलं. एक दोन बोला ना, एक दोन अनुभव आपल्या ती युट्यूब अनुभव बोला. या नंतर पण आपण घेणारच आहोत, पण आता बोला. या, लाजू नका. या अरे आपल्याला आलेले अनुभव सांगायला काय आहे. हो माऊली या, 1 नंबर माऊली टी शर्ट. या धन्यांच्या करता जोरात एकदा टाळी वाजवा. बस सप्त्याबद्दल अनुभव सांगा. वारीच्या सप्त्याबद्दल सांगा, गावाबद्दल. रामकृष्ण हरी. खरोखरच मी पण एक वारी केलेली आहे. आता 2-3 वर्षाच्या अगोदर एक वारी केली. ती वारी केली, ही पांडुरंगाची पण वारी केली आणि लगातार साईनाथाची पण वारी केली. पण मला कुठलंच गालबोट आणि कुठलंच प्रॉब्लेम नाही झालं. ही आणि माझी इच्छा झालेली की बोलला एक तरी वारी करायची. माझ्या मिसेसने मला साथ दिली आणि तिच्या साथीवर मी गेलो. पण मला कुठलंच प्रॉब्लेम, कुठलंच काहीच झालं नाही. 2 वाऱ्या केल्या सुकृपामध्ये. खरोखर पांडुरंगाची लीला आणि श्री साईबाबाची लीला. धन्यवाद. धन्यवाद. नाव सांगा. जयेंद्र वैती. आपल्या सप्त्याबद्दल बोला. एक दोघी या, महिला मंडळ या. कसा आनंद वाटतो सप्त्याबद्दल बोला काहीतरी. आणि या सप्त्याचा सोहळा ना पहिल्या दिवसापासून ते आता मला वाटतं 3रा दिवस आहे, खूप चांगल्या रीतीने पार पडतोय. आणि खरोखर ज्या लोकांनी, आमच्या सहकार्याने, ह्या माऊली आणि आमच्याकडल्या एडवन ह्या लोकांनी सहकार्य केलं, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खरोखर आपले विष्णूजी महाराज यांचे पण आम्ही नमन करून आणि खरोखर पांडुरंगाला विनंती करतो की त्यांना पण जास्त ही लाभू दे आणि या वारीचा लाभ सर्वांना मिळू दे, ही सर्वांना विनंती करतो. गोकुळबाई, तुमचा अनुभव सांगा. इकडे गोकुळ मावशी, इथे या. इकडे नाव सांगा तुमचं. आमच्यावर फार प्रेम असतं त्यांचं, खूप सहकार्य असतं दिंडीला. 1-2 महिला आहे, बोला. गावचं बोल ना. या कोणतं. अहो यूट्यूबवाले वाट बघतायत. लोक यूट्यूबला जाण्याकरता पैसे देतात, आपल्याकडे सेवा द्यायला लागल्यात ते. या ताई, या महिला ताई, या. वा, ताई करता, आजी करता जोरात टाळी वाजवा. वा. वासंती रोहिदास. पुढे या माझी आई, पुढे ये. एक महिला आपल्या एडवण गावातून अशी बोलली की ताई, तुम्ही सप्ताह ठेवतात तर तुम्ही विचारपूर्वक कसं काय कोणाच्या हिमतीवर करतात, कसं काय होते, तुम्ही एवढा जेवण वगैरे करता. पण आमच्या हिमतीवर नाही, सर्व ग्रामस्थ मंडळ एडवण यांच्या हिमतीवर आम्ही करतात ना. विष्णू महाराजांची कृपा आहे आपल्यावरती, गोविंद महाराजांची कृपा आहे म्हणून आपण हे करू शकतात. नाही तर आपण करू शकत नाही. आपण काही थोडे आहेत, करणारा भगवंत एक आहे, त्याच्याशिवाय काही होत नाही. आपण म्हणजे काय निमित्त आहे, भगवंत आपल्याला साथ देतो म्हणून आपण करू शकतो. धन्यवाद. या लाईन मधले बोला ना कोणतरी. 1 नंबर. नाव सांगा.
इकडे बघा माईककडं. मी जयवंती प्रकाश तरे. बोलू नका पाठीमागे. सुनील महाराज बोलू नका. राकेश भाऊ बोलू नका प्लीज, बोलू नका. आपण नंतर करू तिकडे विधी. सुनील महाराज नंतर करू आपण तिकडलं. बोला. जयवंती प्रकाश तरे मी. आमच्या गावामध्ये गाव आमचा पंढरपूर झाला आहे. आमचे विष्णू महाराज केंद्रे बाबा हे आमच्या खोपडीमध्ये येऊन बसले, आम्हाला ज्ञान दिले सर्वांना. मुखातून लहान थोर मुलं, मुखामध्ये ज्ञानेश्वरी, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली असं म्हणतात सर्व लोक. म्हणजे त्यांच्या छोटे छोटे मुलं, त्यांच्या मुखात पण ज्ञानेश्वरी आमच्या विष्णू महाराजांनी दिली आहे. हे बोलून मी दोन्ही. धन्यवाद. या अजून कोणी बोलणारी महिला मंडळ, पुरुष मंडळ या. आता प्रसादाने या या. रामकृष्ण हरी. माझं नाव रामेश्वरी विजय मेर. आपल्या गावामध्ये जो सोहळा होतोय तो चांगल्या प्रकारेच होतोय. त्याचा अनुभव पण आम्हाला खूप चांगले आलेले आहेत. भगवंताच्या कृपेने सर्व चांगलं आहे. पण मी आजचा एक अनुभव तुम्हाला सांगते आहे. मी जॉबला गेलेली, संध्याकाळी 3-5च्या ट्रेनला आली, बसमध्ये बसली, माझा डोळा लागला, मी झोपली तर मला स्वप्न पडलं की घरामध्ये मी सत्यनारायणाची पूजा ठेवले आणि आम्ही दोघेजण पूजा करतोय. खूप लोक जमा झाले. घरी आली आणि माझी मुलगी म्हणाली की आज इकडे पण एक कार्यक्रम होणार आहे, मम्मी तू जाणार का? म्हटलं हो मी जाते. आणि योगायोग असा झाला की सत्यनारायणाची पूजाच आज झाली असं वाटायला लागलं आहे मला. त्यासाठी खूप खूप आभार सर्वांचे आणि विष्णू महाराज तुमचे पण. बोलायचं या वरून बोला. आजीला बोलायचं या. आजीला बोल द्या. मी लीलाबाई कमळाकर तरे, राहणार मुलगे. आम्हाला अनुभव आलाय. जेव्हा माझी परिस्थिती खराब होती तेव्हापासून मी जाते. माझे 6 मुलं आहेत, तर त्यांना या अनुभवाने सर्व मुलं माझे सुखी आहेत आणि माऊलीची कृपा आहे. मला सर्व माऊली सांगतात. वा धन्यवाद. या मॅडम पुढे या. पुढे नाही का? बोलू नाही का? रामकृष्ण हरी. सर्वांना नमस्कार आणि सर्व एडवण ग्रामस्थ यांचे खूप खूप आभार की आम्हाला इकडे येऊन ही सेवा करण्याची संधी दिली. आणि विष्णू महाराजांची तर खूप खूप आमच्यावर आहेच सेवा, पण तुम्ही इकडे मला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आभारी. आणि मला ना खूप इच्छा होती की आपण एकदा तरी वारी करावी. टी व्हीवर जेव्हा मी बातम्यांमध्ये बघायचे की खूप लोक चालतात, कसे चालतात हे. आणि मी मिस्टरांना म्हटलं की मला पण एकदा यायचं आहे. ते म्हणाले नाही तू एवढं चालू शकणार नाही. मी म्हटलं नाही मी चालणार. आणि 2 वर्ष झाले मी आता वारीत जाते आणि वारीचा पण खूप छान अनुभव आहे. सगळं त्या पांडुरंगांची कृपा आहे. रामकृष्ण हरी. नमस्कार. धन्यवाद. आता प्रसादान होईल. आता कोणाला बोलायचं असेल तर पुढे या. सरपंच तुमचे अनुभव सांगा, उठून सांगा, थोडक्यात बोला. खाली या. तुम्हाला काही वशिला नाही इथं. रामकृष्ण हरी. पुढे. माझं नाव जय भारत मदन तरे. मला 2007 पासून लोकांनी निवडून देऊन आणि सरपंच केला, त्यांच्या अगोदर आभार मानतो. आणि त्याच वर्षापासून माझी वारी चालू झाली. माझी पहिली वारी 2007. सत्याचं सांगा, सरपंच नका सांगू. आता मी सांगतो तुम्हाला. आणि माझा अनुभव असा आला की पहिले वारी केली, वारीमध्ये बाबाने सांगितलं की असं आहे, असं आहे, घरच्यासारखं मिळणार नाही, दारच्यासारखं मिळणार नाही, पण वारीमध्ये तुला जे अनुभव येतील ते एक दिवस तुला सांगावंच लागेल. आणि तो योगायोग आला.
कारण ज्या माणसाने बीज लावलं तो आता वटवृक्ष झाला आहे. आणि वारी सप्त्यामध्ये एवढा अनुभव आला, ज्या वेळेला जुलैमध्ये सप्त्याचं आयोजन झालं. सप्त्याचं आयोजन झाल्यावर महाराजांकडे आमची सगळी गावकरी मंडळी गेलेले. त्याने 5 दिवसाचा सप्ताह होता, परंतु आम्ही 4 दिवसाचा केला. कारण का, आमचं सर्व जीवन मच्छीमारी. आमची षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी असे 4 दिवस असतात. 10वीला बोटी जातात. त्याच्यामुळे आम्ही 4 दिवसात सप्ताह केला आणि असा अनुभव आला 3 महिन्यामध्ये. महाराज, काही लोक मला फार बोलायचे की तू काय करतोय, एवढा काय करतो, अरे स्वतःच्या धंद्याकडे लक्ष दे. पण माझ्या वडिलांनी सांगितलं, ज्याचे चांगले कर्म असतील तर देव आपल्याला केव्हा उपाशी ठेवणार नाही. आपण जर त्याला कष्ट करावे, कष्टाला साथ देणार. आणि मला 3 महिन्यापासून बरेच लोकांनी बोलला, अरे हे काय करू नको. पण मला जो आज आनंद मिळतोय तर मला वाटतं स्वर्गामध्ये सुद्धा असा अनुभव नसेल. असा अनुभव मला आज मिळालेला आहे की खरोखर काही होऊ दे, आज माझ्या गावात कुठला पण प्रसंग असू दे, तिकडे अध्यात्मामध्ये एवढे लोक जॉईंट होत नाही. पण आज लोक रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार हे 4 दिवस लोक नॉनव्हेज न खाता व्हेजवर राहिलेले आहेत. महाराजांना मी एवढं सांगितलेलं मागे सप्त्या होता, महाराज माझ्या गावातले लोक म्हणजे मच्छीमार किनारपट्टीवर असं आहे, सकाळी जर भाजी खाली तर संध्याकाळी सुका बोंबील तरी पाहिजे. तर महाराज बोलते, मग सप्ताह कसा होईल? म्हटलं सप्ताह होईल, तुमचे पाय गावाला तुमचे पाय लागू दे. बाबांचे पाय लागले, ॲटोमॅटिक लोक नॉनव्हेज सोडून देतील 4 दिवस आणि व्हेज अर्पण करतील. आज तो माझा मोठा अनुभव आहे. कारण आमच्या लोकांना सांगितलं तुम्हाला, महाराजांना पण, महाराज बोलत राहूच शकत नाही. म्हटलं राहूच शकत नाही, पण महाराजांची कृपा होती आणि केंद्रे बाबांची कृपा होती. कारण केंद्रे बाबा दरवर्षी आमच्या गावाला पाय लावायचे. आणि आज आम्हाला खरं वाटलं तर एवढंच बोलेल, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आणि साधू संत आलेले आहेत म्हणून माझ्या गावात दिवाळी दसरा साजरा होतो. आणि उद्याचा जो दिवाळी साजरा होईल तो समुद्रावर होईल, फटाक्यांच्या आतषबाजीने. एवढे मी 2 शब्द बोलून पुरे करतो. राम कृष्ण हरी. चला, ज्यांचा वाढदिवस झाला या बोलायला पटकन. काय नाव त्यांचं? नाही शिव रिपट होतोय. वाढदिवसाला काही दिलं नाही त्यांनी. हां बघा गावकरी काय म्हणतात, ते वजन एवढं काय दिलं पाहिजे ना. जास्त प्रेम दिसतं तुम त्यांच्यावर. वा वा, देतील पुढच्या वर्षी देतील. काय रामकृष्ण हरी माऊली. आपल्याकडे वारी म्हणजे काय माहितीच नव्हतं, पण आमची गुरु माऊली, आमची भागवाई आणि सातपाडीची शिमगोई यांनी वारीची दिशा दाखवली. आता त्याच्यात जुने आहेत आमचे जयदास जगदीश तरे, महेंद्र तरे, रोहिदास तरे. हे जुने त्या आजींच्या बरोबर जायचे. आणि त्यावेळेला आमचे गुरुमाऊलीमुळे इकडे गुरुवर्य गोविंद महाराज आले या गावात आणि त्यांचे पाय लागायचे. पण त्यावेळेला वारी कोणाला माहीत. पण या समुद्र किनारा पट्टीवर डहाणू ते खुलाबा कपरेटपर्यंत जे मच्छीमार वारीला जातात तो गुरुवर्य गोविंद महाराजांच्यामुळे. आणि त्यांच्यामुळेच आमच्यात आज बदल झालेला आहे. मी पहिले एकदम थोडासा खराब होतो माणूस, तो आता वारीमुळे माझ्यामध्ये खूप बदल झालेला आहे. म्हणजे फक्त सकाळी जर 3:30 वाजता मी उठतो तेव्हापासून माझं हरिनाम चालू असतं. शंकराच्या मंदिरात जाणार, नाही तर आशापुरीला जाणार, पण हरिनाम चालूच. म्हणजे फक्त गाडीवर बसलो तरी हरिनाम चालूच, रस्त्याला पण हरिनाम चालू. हे कशामुळे झालं तर हे वारीमुळे झालं. आणि हा वारीचा अनुभव पुष्कळ आलेला आहे. वारीमुळे माझे खूप छंद होते ते सुटले. आणि चांगल्या माणसांची मला विष्णू महाराजासारखी संगत भेटली. त्याच्यामुळे माझ्या स्वभावात, बोलण्यात कसं वागायचं, कसं राहायचं, कोणाशी कसं बोलायचं, सौम्य बोलायचं. कोण गरम झालं तरी आपण काय बोलायचं नाही, तो ॲटोमॅटिक तो पण आपल्याबरोबर येणार आणि बसणार. असे सर्व वारीमुळे सर्व हे अनुभव आलेले आहेत. ज्ञानोबा माऊली, तुकाराम, रामकृष्ण हरी माऊली.
राजेंद्र रामजी तरे आणि माझ्या बाबाने पण 40 वर्ष आमचे 40 वर्ष आणि त्यावेळेला असं व्हायचं की बाबा निघायचे तेव्हा सर्व रडायचे पंढरपूरला जाताना आणि त्यांना हार घालायचे फुलाचे आणि त्याच्यात कोण 5 रुपये 2 रुपये काहीतरी त्यांच्या मदतीने टाकायचे आणि ती थाळी फिरवत त्यांना गावातून सर्व घेऊन जायचे आमच्या बसस्टॉपपर्यंत. असे आमचे लक्ष्मण बुधाजी तरे, मदन नारायण तरे, गणपत जानू तरे म्हणजे अशी बरीच मंडळी त्यावेळेला निघायची आणि त्यांना आम्ही स्टॉपपर्यंत पोचवायचे. तर माझ्या बाबाने 40 वर्ष आणि आता माझे भाऊ नाही आहेत मोठे पण नंतर बाबा गेल्यानंतर माझे नरसिंह भाऊ याने ती वारी पकडली. त्याच्यानंतर आमचे अमृतरामजी तरे त्याने पकडली भाऊ गेल्यानंतर, आमचे जगदीश भाऊ आणि नंतर आता ती वारी मी पकडलेली आहे. कारण ही तर घराची परंपरा आहे आणि जे संस्कार आपल्या मोठे देतील, मोठे भाऊ देतील, बाबा देतील तेच संस्कार आणि आपले गुरुवर्य विष्णू महाराज देतील तेच संस्कार आपल्यावर घडतात आणि लहान मुलांनी पण हेच संस्कार घ्यावे, मोबाईल सोडून द्यावा. धन्यवाद. धन्यवाद. बसा. आता यंत्रावर ज्याला बोलायचं नंतर त्यांचे संपर्क करा. आता प्रसाददान होईल आणि प्रसाददान झाल्यानंतर या ठिकाणी आपण प्रसाद जागेवर वाटव होईल किंवा इथेच या ठिकाणी ठेवला जाईल. प्रत्येकाने तो प्रसाद घेऊन जायचा आहे. अत विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे कांचे व्यंकटे सांडो तया कर्मेरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात वर्षते सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी अनवरत भूमंडळी भेटू दया होता चला कल्पतरुच्या रवा चेतना चिंतामणीचे भूलते जे अर्णवा पियुषांचे चंद्रमेघ जलांछन मार्तंड जेता होईना ते सर्वाई सता सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखे पूर्ण लोके भजितो आदिपुरखी अखंडित आणि ग्रंथो जीवे विशेष लोके दृष्टादृष्ट विजय एक म्हणे श्री विश्वेश्वरावो येणे वरदान देव सुखिया झाला येणे वरदान देव सुखिया झाला येणे वरदान देव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज प्रभु रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान पवन सुत हनुमान के श्री गुरु गोविंद महाराज आशापुरी माता की जय. हर 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 महादेव. प्रसाद वाटा रे, प्रसाद वाटा. दोघं तिघं जागेवर वाटा. दोघं वाटला खाली राहू दे. चला वाटा प्रसाद. प्रत्येकाने प्रसाद वाटल्यानंतर हरिपाठला थांबा. घरी जायचे, घरी जाऊन या. आता लगेच हरिपाठ 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 आता लगेच हरिपाठ होईल. आणि उद्याची सूचना, उद्या सकाळी काकडा होईल. काकडानंतर विष्णू सहस्रनाम उद्या 9:30 ते 11:30 या दरम्यान काल्याचं कीर्तन. आणि उद्या आपल्या 3 वाजेपर्यंत पूर्ण काल्याचं भोजन झालं पाहिजे, तेव्हा आपल्या नगर प्रदर्शनाला वेळ मिळणार आहे. आणि उद्या सामुदायिक समुद्राची आरती, भगवान शंकराची आरती होणार आहे. तर उद्या सर्वांना विनंती आहे की सर्वांनी या ठिकाणी 1 दिवसाकरता शक्य असेल तर रजा घ्या, शक्य असेल तर कामावर थोडं सांगून बघा. या ठिकाणी उद्या आपला हा अखंड हरनाम सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे, काल्याचा दिवस आहे. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा
मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. उद्या प्रसादाचा दिवस आहे, म्हणजे रोज प्रसाद वेगळा आणि काल्याचा प्रसाद वेगळा. ते विनंती आहे, उद्या सामुदायिक दिंडी होणार आहे, रांगोळ्या वगैरे, स्वच्छ गाव. उद्या पूर्ण आपापल्या घरापुढं सर्वांनी स्वच्छता ठेवायची आहे. कोणी या ठिकाणी आपलं सांगावं लागणार नाही, माझं घर आहे, माझ्या शेजारी दुसरेच आहे, तर जिथे कचरा दिसेल तिथलं या ठिकाणी आपण सर्वांनी स्वच्छता या ठिकाणी करायची आहे. ही सर्वाला गावकऱ्यांच्या वतीने, केंद्रीय महाराज संस्थांच्या वतीने विनंती असेल. उद्या बरोबर या ठिकाणी 3च्या अगोदर सामुदायिक पूर्ण प्रसाद जेवण करून आपल्याला दिंडीसाठी 4 वाजता प्रस्थान करून आपला पूर्ण या ठिकाणी नगर प्रदक्षिणा, गाव प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे. ही सर्वाला आग्रहाची विनंती. हरिपाठ झाल्यानंतर दीप प्रज्वलन सुद्धा होणार आहे. स्वतःने एक एक कॅन्डल घेऊन यायची, मेणबत्ती घेऊन यायची. आणि उद्याला जर आपण आले काकडा आरतीला स्वतःच्या ताट घेऊन यायचं आणि पणती घेऊन यायची. आणि उद्याला गाव स्वच्छ करायचे, आपल्या दारात रांगोळी टाकायची आहे. जशी पंढरपूरला नगर प्रदक्षिणा होते आषाढीच्या दिवशी, तशी नगर प्रदक्षिणा होणार, सामूहिक समुद्रपूजन होणार आणि नंतर परत संध्याकाळी इथे हरिपाठ होणार आणि समारोपाचा प्रवचन होईल, भोजन होईल. आणि सकाळी सगळ्यांच्या दारात रांगोळी झाल्या पाहिजे. उद्याला नगर प्रदक्षिणा आहे. आणि उद्याला हरिभक्त पारायण महंत विष्णू महाराज शास्त्री यांचा 9:30 ते 11:30 पर्यंतचा काल्याचा कीर्तन होणार आहे. सर्वांनी अगोदर येऊन बसायचं आहे. उद्याला गर्दी होणार आहे, कारण सातपाडी, मुरबाड, डहाणू, पालघर सगळे लोक येणार आहेत. त्यासाठी आपण पण आपली जागा पकडायला पाहिजेत. लवकरात लवकर. हॅलो, आत्ता लगेच या ठिकाणी उठा, रंगीत संगीत हरिपाठाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, बाल गोपाल मंडळ सर्वांना सूचना आहेत की आपण लगेच या ठिकाणी हरिपाठासाठी येण्याची कृपा करावी. हरिपाठ, त्याच्यानंतर दीपप्रज्वलन आणि नंतर नागपंथी भजनी मंडळ विराथन यांचा भजनाचा कार्यक्रम. भटजी महाराज, नाही महाराज या ठिकाणी भाई महाराज यांचे मिस्टर गेलेले आहेत, पण आज जी कीर्तनकारिक बाई आलेली त्यांनी समाजसेवा चांगली केली. धन्यवाद. उद्या सर्वांचे कीर्तन झालेले आहेत. उद्या काळ्याचं कीर्तन आपले सर्वांचे परिचयाचे विष्णू महाराज यांचं उद्या काळ्याचं कीर्तन आहे. आणि झोळी फिरवायची आहे, आपल्या झोळी फिरणार आहे. तर सर्वांनी कोणीही खाली येऊ नये. येताना त्या झोळीमध्ये टाकण्यासाठी काहीतरी आपल्या जोडीला घेऊन या. उद्या काळ्याची झोळी फिरणार आहे. गावच्या वतीने त्यांना देणगीची पावती दिली जाईल. झोळी फिरवल्यानंतर त्याच्यात गावाचं नाव येणार आहे. तुम्ही खाली या ना, हरिपाठ खाली असतो ना रे, वर आहे. चला मग सुरू करा खाली.
आता हरिपाठ होत आहे. सर्वांनी आपलं पाठ उचलून घ्या. बाकी टाळकरी खाली उभा ना. आपल्या हरिपाठ करायचा. चला बुका आहेत ना आपल्याकडे. समजा 2च आणल्या.